निवडणुका झाल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष या तीन पक्षाचे मिळून 30 सदस्य निवडून आलेले. पण जिल्ह्यात निवडणूक होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांची आणि आमची ही बऱ्याच ठिकाणी आघाडी झालेली होती. त्यामुळं त्यांचेही 6 सदस्य निवडून आलेले होते आणि त्यामुळं हा निर्णय हा अनपेक्षित नाहीये, हा अपेक्षितच निर्णय आहे. मी या निमित्ताने या जिल्ह्यात आमचे खासदार विशाल पाटील, माजी मंत्री माननीय विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर आमचे तासगावचे नेते सुरेश पाटील, त्याचबरोबर माननीय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजितराव घोरपडे साहेब, विलासराव जगतापजी, त्याचबरोबर विक्रम सावंत आणि राजेंद्र देशमुख या सगळ्यांनी आम्हाला, आणि मानसिंगराव नाईक आणि मनोज शिंदे या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीत आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळं हा आमचा यशस्वी झालं. मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. खास करून मी रोहित पाटील आमचे आमदार हे आज आले नाहीत, पण त्यांनी सर्व अधिकार आमचे माननीय सुरेश पाटील भाऊ यांना दिलेले होते. त्यामुळं आम्ही एकसंघपणाने ही निवडणूक लढवली आणि यशस्वी झालो. पालकमंत्री चंद्रकांत पाटील वेळोवेळी सांगत होते की त्यांची सदस्य संख्या नाही आहे, त्यामुळे त्यांचा अध्यक्ष होऊ शकत नाहीये असं दरवेळी म्हणायचे. कोणाचा अध्यक्ष? पालकमंत्री तुमचा महाविकास आघाडीचे, त्यांची संख्याबळ पण नाहीये आणि काय नाही, आणि दरवेळी तेच म्हणायचे. चंद्रकांत दादांच्या माझं त्यांच्यावर प्रेम आहे असं गृहीत धरा. ते बोलतील त्याला मी काय भाष्य करणार नाही. तरी अजित दादा पवार गटानं आपल्याला पाठिंबा दिला, पण 1-2 संजय काका असतील त्यांनी दिले, आणि बाकीच्या सदस्यांनी आपल्याला पाठिंबा नाही, संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडे जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे. त्यांना तिथं कट्टरता दाखवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या ज्या आमच्या अंडरस्टँडिंगच्या होत्या, पण त्यांचेही मी आभार मानतो. आता मिरज पंचायत समिती आपण ताब्यात घेतलेला आहे, जिल्हा परिषद घेतलेला आहे. महाविकास आघाडीची एक प्रकारची यशाची नांदी आहे का या प्रश्न? असं आहे की महाविकास आघाडीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे आणि आज नाही आहे, अनेक वर्ष आम्ही सगळे एकत्रित काम करणारे कार्यकर्ते, इथं बसलेले कोणीही वेगळ्या विचाराचे नाहीत. अजित घोरपडे सरकार तिथे आहेत, सुरेश पाटील आहेत, आबांचं या ठिकाणी विशेष मी उल्लेख करेन की आबा असल्यापासून आमचं या जिल्ह्यात आम्ही इथं बसलेले सगळे, कदाचित कोणी इकडे तिकडे असेल पण इथं बसलेले सगळे यांचं या जिल्ह्यावर कायमचं प्रभुत्व होतं आहे. मला आनंद आहे की आबांच्या पश्चात पुन्हा एकदा या जिल्ह्यावर आमचं सगळ्यांचं मिळून प्रभुत्व आहे. मी कुठल्या एका पक्षाचं नाव यासाठी घेत नाही की आम्ही सगळे एकसंघपणाने काम करतो. सध्या राज्याचा प्रश्न आहे गॅस टंचाई. लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, पण देवेंद्र फडणवीस सांगतात की गॅस टंचाई कुठेही नाही आहे, पण लोक मग रस्त्यावर कशी उतरले आणि गॅसचा तुटवडा एवढा कसा झाला? मला वाटतं की जिल्हा परिषदेची निवडणुकीत आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत. त्या विषयाच्या पेक्षा वेगळा विषय मी विधानसभेच्या प्रांगणात मांडलेला आहे, त्यामुळे त्यावर वेळ घालत नाही. पण मी आपल्या मार्फत सांगली जिल्ह्यातल्या जनतेला हा विश्वास देऊ इच्छितो की मागे 4 वर्ष प्रशासक राजवट होती, त्यामुळं अनेक अनुत्तरित प्रश्न राहिले असतील. खास करून सांगली जिल्ह्यातल्या खेडेगावातल्या पाणी पुरवठ्याचा, ग्रामीण पाणी पुरवठ्याचा प्रश्न बऱ्याच गावात अडचणीचा आहे आणि त्या प्रश्नासाठी आम्ही, आमची जी नवीन निवडून आलेली सगळे नवनिर्वाचित सदस्य विशेष कष्ट करतील आणि त्या ग्रामीण पाणी पुरवठ्या योजनांमध्ये लक्ष घालतील. त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण हा विषय आम्ही सगळ्यांनी मिळून या जिल्ह्यात
महाराष्ट्रात कुठं नाही एवढा चांगला हाताळलेला आहे असं आम्ही मानतो. त्या आरोग्य आणि शिक्षणाला अधिक गती देण्याचं काम करतील. या जिल्ह्यात मॉडेल स्कूलची कल्पना अतिशय यशस्वी आहे. लातूर सारख्या एका चांगल्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था फार अडचणीची आहे. असं लक्षवेधी सूचना मांडून तिथल्याच आमदारांनी विधानसभेत मांडलं. पण आमच्या जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षण सुविधा चांगल्या आहेत, पण याचा दर्जा कसा वाढेल हे बघण्याचं काम आमचे सर्व सहकारी करतील. वित्त आयोगाचे पैसे मागच्या 4 वर्षात आलेले नाहीत. त्यातले पहिला हप्ता आलाय असं मला सांगण्यात आलं. पुढचे हप्ते लवकर यावेत आणि या जिल्ह्याचा सर्वदूर असा अतिशय चांगल्या पद्धतीनं विकास व्हावा. प्रत्येक गावाला न्याय देण्यात यावा आणि गट तट पक्षविरोधी अशा भूमिका न करता पुन्हा एकदा स्वर्गीय वसंतराव दादा असतील, राजाराम बापू असतील किंवा आराराबा असतील, या सगळ्या जुन्या नेत्यांच्या काळात जे वातावरण या जिल्ह्यात चांगलं सौदार्याचं होतं, एकमेकावरच्या विश्वासाचं आणि प्रेमाचं होतं, तेच वातावरण या जिल्ह्यात निर्माण करण्याचा प्रयत्न आमचे सगळे सहकारी करतील. जलजीवन मिशनच्या कामामध्ये सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार झाला असा आरोप होते. कामं सुद्धा बरेच ठिकाणी निकृष्ट झालेली आहेत. आज माझं मत आहे की पहिला दिवस आहे. मी भ्रष्टाचार किंवा निकृष्ट कामं याविषयी ज्यावेळी आढावा घेऊ त्यावेळी मी नक्की आम्ही सगळे बसून ज्यावेळी आढावा घेऊ त्यावेळी अनेक गोष्टींचा आढावा घेऊ आणि आमच्याकडे सगळे एक्सपर्ट आहेत. इथं नाईक साहेबांच्या सारखं एक्सपर्ट माणूस आमच्याकडे आहे. अनेक तिथून घोरपडे सरकार आहेत, रोहित पाटलांसारखा तरुण, विश्वजित कदमांसारखा तरुण आहे आणि आम्हाला काही दिल्लीला लागलं तर आमचे खासदार दिल्लीत निश्चितपणाने या सगळ्या गोष्टींना महापालिकेतही सत्ता प्रयत्न झाला होता, मात्र अजित पवार राष्ट्रवादी सोबत राहील नाही. ती सर करून काढली का नाही. महापालिकेचा विषय जो होता त्यावेळी संख्याबळ नसल्यामुळं उगाच नशीब आजमावायचं नाही असं सगळ्यांनी ठरवलं. पण इथं आमचं संख्याबळ चांगलं होतं आणि त्यामुळं या ठिकाणी आम्हाला यश आलं. आणि सांगली जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातच नाही भारतात नावाजलेली नामांकित असणारी संस्था आहे आणि तिथं जी फोटो वगैरे लावलेले आहेत